मध्ये एंट्री घेतली. या सोसायटीच्या मला वाटतं दुसऱ्या बिल्डिंग मध्ये माझा भाऊ राहिला होता, अविनाश सावळेकर. तो वेडा झाला आणि तो माझ्या मावशीचा मुलगा. आणि अक्षरशः मला देवाने मला शक्ती दिली की आज गणरायाच्या कृपेने बघा कसं असतं आयुष्य आणि कसं असतं आयुष्याचे वर्णन, की मी एक कलाकार म्हणून पुन्हा इकडे आलो. काय माहिती नाही पण हे काय नातं आहे. आज त्यावेळेला मी खूप स्ट्रगलर होतो. पार्ट टाइम जॉब करायचो जिममध्ये आणि मग मी बाकीच्या वेळेस स्ट्रगल करायचो. माझ्या वेळेला हास्यचित्रामधला प्रभाकर मोरे म्हणजे सगळी टीम हे माझ्याच बॅचची. पण मी एक नोकरी करून सामान्य घरातला मुलगा मी स्ट्रगल करत होतो. आणि ते करत असताना मी जॉबला होतो वाशीला. माझा पहिला जॉब वाशीला होता सेक्टर 17 मध्ये तळवळकर जिममध्ये. आणि तिथून मी माझा भाऊ इथे आला. तो मुळात घाटकोपरला राहिला होता झुंझुनवाला कॉलेजमध्ये. तो BSc स्टुडंट. आणि माझी मावशी त्याला कंटाळून त्याचे वडील वारले आणि मावशी त्याला घेऊन इथे शिफ्ट झाली. तो मानसिक रुग्ण होता आणि त्याला भेटायला मी इकडे यायचो. शेवटी मी त्याला आम्ही घेऊन गेलो, खूप उपचार केले. पण आज तो नाही आहे, तो सोडून गेला. कदाचित ही रूम पण त्यांनी माझ्या मामाने विकली असेल. पण ह्या सोसायटीमध्ये आज 20 वर्षांनी या ईश्वराच्या कृपेने आणि माझ्या कला गुणाच्या मेहनतीवर या सोसायटीत पुन्हा आलो. मला माझ्या भावाची आठवण झाली आणि तुम्ही माझे भाऊ आहात. आणि मुळात हे गणेशोत्सव नवरात्रोत्सव जे आपले सांस्कृतिक जे आहेत कार्यक्रम आहेत त्याच्या निमित्ताने लहान मुलांमध्ये कलेचे संस्कार घडतात. आम्ही पण उत्सव मंडपात नाचायचो, स्मरणशक्ती, बरेच गेम्स म्हणजे वेशभूषा स्पर्धा ह्याच्यामध्ये मुलांच्या टॅलेंटला वाव मिळतो आणि इथे कलाकार घडत जातो. मी पण असं उत्सव मंडपातनं हळूहळू घडत गेलो आणि आज पहिल्यांदाच मी तुमच्यासमोर बोलतोय. माझ्या बोलण्याचा तुमचा वेळ जास्त जात असेल माफ करा, पण खूप भरून आलो म्हणून मी एवढा वेळ तुमच्याशी बोलतोय. आणि मला बरं वाटलं की खूप आनंद झाला. आणि मी खरंच माझे मनसेचे मित्र अजयजी मोरे यांचे धन्यवाद मानतो. त्यांनी मला इथे बोलवलं, खरंच त्यांचा मी आभारी आहे. त्यांनी आणि मी मिळून आम्ही एक ॲड केली होती नेरूळला गजानन काळे यांची. देवाची ओळख आणि त्यांनी मला बोलवलं काय आणि मी इकडे आलो काय. शेवटी नशिबाची फेरी असतात, हे वर्तुळ आहे आणि आपण सगळे भेटत राहू. आणि तुमच्या आशीर्वादाने नक्कीच मी या चांगला कलाकार होईल आणि गणरायाच्या कृपेने मला नक्कीच यश मिळेल. मित्रांनो, मी खूप जुना आर्टिस्ट आहे. मी मच्छिंद्र कांबळेंपासून श्रीराम लागूंपर्यंत सुंदर मी होणार, वस्त्रहरण, आता मी सध्याचं चंद्रकांत कुलकर्णीचा हॅमलेट, चिन्मय मांडलेकरांचं कापूस कुंड्याची गोष्ट, त्याच्यानंतर मी सगळ्याच सिरियल जी गाजली ती तू चाल पुढं त्यामधला मी बॉस होतो. आता मी मुरंबा केली, अबोली, हिंदी सिरियल्स केल्या, वेब सिरीज केल्या, मराठी सिनेमा आता मला रिलीज झाला रघुवीर, हिंदी सिनेमे केले, बरेच केले. पण आता कसं आहे की भरपूर काम केलं आहे पण लोकांनी म्हणजे पटकन ओळखता आला पाहिजे तेवढा मी अजून मोठा मला व्हायचं आहे, नक्कीच मोठा होईल. थँक्यू.